जीव घेण्यासाठी आलेले मारेकरीच जेव्हा बनले महात्मा फुलेंचे सहकारी. महात्मा ज्योतिराव फुले यांना महात्मा का म्हटलं जायचं? ज्याप्रमाणे गौतम बुद्धांनी डाकू अंगुलीमालाचे हृदय परिवर्तन करून त्याला बौद्ध भिक्खू बनवलं, त्याचप्रमाणे महात्मा फुले यांची हत्या करण्यासाठी आलेल्या 2 जणांनी महात्मा फुलेंना सामाजिक कार्यात साथ दिली. त्या दोघांपैकी एक जण महात्मा फुलेंचा अंगरक्षक बनला, तर दुसरे गृहस्थ सत्यशोधक समाजाचे पंडित बनले आणि त्यांनी ग्रंथरचना देखील केली. महात्मा फुलेंनी महिला आणि वंचित, शोषित शेतकरी वर्गाच्या उत्थानासाठी आपलं आयुष्य वेचलं. हे करत असताना त्यांना आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. पुराणमतवादी लोकांचे बोलणे, टोमणे आणि प्रसंगी शिव्या खाव्या लागल्या होत्या. काही लोकांनी त्यांच्यावर शेण देखील फेकलं. पण हे दाम्पत्य आपल्या जीवित कार्यापासून ढळलं नाही. जेव्हा आपल्या विरोधाचा काहीच परिणाम या दोघांवर होत नाही हे पाहून काही लोकांनी फुले यांना जीवे मारण्यासाठी 2 मारेकरी पाठवले होते. आज आपला व्हिडिओ आहे महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावर. दिवसभराचं काम आटोपून मध्यरात्री फुले आराम करत होते. त्याचवेळी त्यांना घरात कुडबुडीने जाग आली. घरात समईचा मंद प्रकाश होता. त्यात त्यांना 2 अंधुक आकृत्या दिसल्या आणि त्यांनी मोठ्याने विचारलं, कोण आहे रे तिकडे? असं विचारताच त्या मारेकऱ्यांपैकी एकाने म्हटलं, तुमचा निकाल करावयास आम्ही आलो आहोत. तर दुसरा मारेकरी ओरडला, तुम्हास यमसदनास पाठवण्यासाठी आम्हाला धाडले. हे ऐकताच महात्मा फुलेंनी त्यांना विचारलं, मी तुमचा काय अपराध केलाय, ज्यामुळे तुम्ही मला मारत आहात? त्यावर ते दोघे उत्तरले की तुम्ही आमचे काही वाईट केले नाही, पण तुमचा निकाल लावण्यासाठी आम्हाला पाठवलंय. महात्मा फुलेंनी त्यांना म्हटलं की मला मारून तुमचा काय फायदा? यावर ते म्हणाले, तुम्हाला मारल्यास आम्हाला प्रत्येकी 1000 रुपये मिळणार आहेत. हे ऐकताच महात्मा फुले म्हणाले, अरे वा, माझ्या मृत्यूने तुम्हाला फायदा होणार आहे, तर घ्या माझं डोकं. ज्या गरीब जनतेची सेवा करण्यात मी सद्भाग्य आणि धन्यता मानली, त्यांनीच माझ्या गळ्यावर चुरी फिरवावी हे माझं सद्भाग्य होय. चला आटपा, माझं आयुष्य दलितांकरताच आहे. असे झाले तरी माझ्या मरणाने सुद्धा गरिबांचं हित होत आहे. त्यांचे उद्गार ऐकून मारेकरी भानावर आले आणि त्यांनी महात्मा फुलेंची माफी मागितली. उलट ज्या लोकांनी मारण्यासाठी पाठवलं होतं त्यांना मारण्याची आम्हाला परवानगी द्या, असं ते म्हणाले. यावर महात्मा फुलेंनी त्यांना समजावून सांगितलं आणि सूडबुद्धी नसावी अशी समज दिली. या प्रसंगानंतर ते दोघे महात्मा फुलेंचे सहकारी बनले. यातील एकाचं नाव होतं रोडे, तर दुसरे होते पंडित धोंडीराम नामदेव. धनंजय कीर यांनी लिहिलेल्या महात्मा फुले यांच्या चरित्रात ही गोष्ट आपल्याला वाचायला मिळते. ही गोष्ट वाचल्यावर सहजच मनात विचार येतो, केवळ 4-5 वाक्य बोलून एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर प्रसंग आला असेल तर तो कसा दूर जाऊ शकतो? तर फुलेंचं पूर्ण चरित्र वाचल्यावर असं लक्षात येतं की 4-5 वाक्य त्यांच्या जीवनाचे सार आहेत. त्यांनी ती वाक्य केवळ बोलली नाही, तर त्यातला शब्दनशब्द ते जगलेत. त्यांनी केवळ शोषितांसाठी आयुष्य वेचलं नाही, तर त्यांचे विचार आजही तंतोतंत लागू होतात आणि समाजाला दिशा देणारे आहेत. महात्मा फुलेंचे निधन होऊन 132 वर्ष झालीत, पण त्यांच्या विचारातला ताजेपणा, टवटवीतपणा अद्यापही कायम आहे. महात्मा फुले हे मानवतावादी विचारवंत तर होते, पण त्याचबरोबर ते एक द्रष्टे कृषीतज्ञ होते. त्यांच्या विचारांची कास धरून आपण पावले उचलली तर देशातल्या कृषी समस्यांची कोंडी सुटू शकते, असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करतात. महात्मा फुले आणि त्यांचे शेतीविषयी विचार पाहण्यासाठी आपण त्यांचं कार्य आणि त्यांची पार्श्वभूमी समजून घ्यायला पाहिजे. शिक्षणाचं महत्त्व ओळखणारे समाजसुधारक. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना नीती गेली, नीतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले. महात्मा फुलेंनी शिक्षणाचं महत्त्व वेळीच ओळखलं होतं. आपल्या आजूबाजूला असलेला बहुजन समाज आणि स्त्रिया हे शिक्षणाच्या अभावामुळे गुलामगिरीमध्ये खितपत पडले आहेत, असं त्यांना नेहमी वाटायचं. विद्या नसल्यामुळे दुर्धर प्रसंगाची मालिका बहुजन समाजावर कशी ओढवली हे वरील ओळींमधून सुचवलं गेलंय. या अनर्थाच्या मुळाशी अविद्या आहे हे निदान त्यांनी केलं होतं. महात्मा फुलेंचं शिक्षण आधी मराठी शाळेत झालं आणि नंतर ते मिशनरांच्या शाळेत. त्यांच्या वडिलांचा म्हणजे गोविंदरावांचा फुलांचा व्यवसाय होता. त्या काळी ब्राह्मणेतरांना शिक्षण घेतलेले काही सनातनी ब्राह्मणांना खपत नसायचं. त्यांनी ज्योतिबा फुलेंच्या वडिलांचे कान भरले आणि सांगितलं, जर आता तुमच्या मुलाने शिक्षण घेतलं तर त्याचं मन शेती आणि बागकामात लागणार नाही, तो उद्धट होईल. त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना शिक्षण थांबवण्यास सांगितलं. पण तोपर्यंत ज्योतिबा फुले यांना इंग्रजी येऊ लागलं होतं. त्यांनी विविध वैचारिक ग्रंथाचा, राज्यक्रांत्यांचा अभ्यास केला होता.
थॉमस पेनचे राईस ऑफ मॅन हे पुस्तक त्यांच्या वाचनात आलं होतं. त्यामुळे मानवाचे काही मूलभूत हक्क आहेत आणि ते मिळवणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे अशी जाणीव त्यांच्या मनात घर करू लागली होती. त्यांच्या मनात असलेल्या जाणीवेला ध्येयाचं स्वरूप मिळवून देण्याचा एक प्रसंग त्यांच्या आयुष्यात आला. एकदा त्यांना एका ब्राह्मण स्नेहाच्या लग्नाचं निमंत्रण आलं होतं. ते मिरवणुकीतून चालत असताना सनातनी ब्राह्मणांनी त्यांना ओळखलं आणि त्यांच्या अंगावर खेकसले. त्यातला एकजण त्यांना म्हणाला, तू जातीपातीची सगळी बंधने आणि रीतिरिवाज धुडकावून आमचा असा अपमान करतोयस का? तू आमच्या बरोबरीचा आहेस असं समजतोस की काय स्वतःला? असं वागण्यापूर्वी तू 100 वेळा विचार करायला पाहिजे होतास. चल हट मागे. या बोलण्याचा 21 वर्षीय ज्योतिबांवर गंभीर परिणाम झाला. आपल्याला प्राण्यापेक्षा हीन वागणूक मिळत आहे याचा विचार त्यांना खूप सतावत होता. आपल्या हाती असलेली साधन संपत्ती, आपण ज्या समाजातून आलो आहोत त्या समाजाची पार्श्वभूमी, या सर्व गोष्टींचा त्यांनी विचार केला आणि एक गोष्ट त्यांना ध्यानात आली, ती म्हणजे शिक्षणाच्या अभावामुळे या दोन्ही वर्गात हे मतभेद निर्माण झाले आहेत. शिक्षण नसल्यामुळे शेकडो वर्षाच्या गुलामगिरीत अडकावं लागत आहे. शिक्षण केवळ एका वर्गापुरतं मर्यादित नाही, इतरांना तर ते धर्मग्रंथ पाहायचा देखील अधिकार नाही. जर आपण शिक्षणाची दारं सर्वांसाठी खुली केली तर निश्चितच गुलामगिरीची बंधनं झुगारून देता येतील असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी समाजातील शोषितांसाठी कार्य करण्याचा निर्धार केला. पूर्वविचारांती महिला शिक्षणाचं कार्य हाती घेण्याचा संकल्प त्यांनी केला होता. महिलांच्या शिक्षणाचं कार्य आपण हाती का घेतलं याविषयी महात्मा फुलेंनी काय सांगितलं आहे याची नोंद आहे. त्यात ते म्हणतात, स्त्रियांच्या शाळेने प्रथम माझं लक्ष वेधलं. पूर्ण विचारांती माझे असं मत झालं की पुरुषांच्या शाळेपेक्षा स्त्रियांच्या शाळेची अधिक आवश्यकता आहे. स्त्रिया आपल्या मुलांना त्यांच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या वर्षात जे वळण लावतात त्यातच त्यांच्या शिक्षणाची बीजे असतात. हा विचार समोर ठेवूनच महात्मा फुलेंनी 1848मध्ये आपल्या सहकाऱ्यांना घेऊन पुण्यात भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली. पुणे हा सनातनी लोकांचा बालेकिल्ला होता. मुलींसाठी शाळा काढली आणि त्यातही बहुजन वर्गातील मुली या ठिकाणी येत आहेत. त्यामुळे सनातनी लोकांच्या अंगाचा तिळपापड व्हायचा. ही शाळा बंद करावी म्हणून त्यांना धमक्या येऊ लागल्या. त्यांच्या धमक्यांना ज्योतिबा भी घालत नसत. त्यानंतर ते लोक ज्योतिबांच्या वडिलांकडे गेले. त्यांना सांगितले की जर तुम्ही ही गोष्ट थांबवण्यास सांगितली नाही तर आम्ही तुम्हाला वाळीत टाकू. ज्योतिबांच्या वडिलांनी त्यांना सांगितलं, एकतर घर सोड किंवा शाळा बंद कर. ज्योतिबांनी सांगितलं की मी शाळा तर बंद करू शकत नाही. शेवटी त्यांना नाईलाजाने सावित्रीबाई यांच्यासोबत घर सोडावं लागलं. आर्थिक अडचणींमुळे त्यांची शाळा बंद पडली, पण त्यांनी 1851मध्ये चिपळूणकर वाड्यात पुन्हा मुलींची शाळा सुरू केली. सुरुवातीला या शाळेमध्ये 8 मुली होत्या आणि थोड्याच दिवसात त्यांची संख्या 48 झाली. 1856मध्ये भारतात विधवा पुनर्विवाहाचा कायदा संमत झाला होता, पण तरी देखील विधवांनी पुनर्विवाह करणे बहुतांश समाजाला अमान्य होतं. अत्यंत कमी वयातील मुलींचे विवाह अधिक वय असलेल्या गृहस्थाशी लावून दिलं जात असायचं. त्यांचं निधन झालं की मुलींवर वयात येण्यापूर्वीच विधवा होण्याची वेळ यायची. कधी कुणी अशा मुलींच्या असहायतेचा फायदा घेत असायचं. त्या मुलींमध्ये नैसर्गिकरित्या शरीर संबंधाची इच्छा उत्पन्न होऊन ती मुलगी गरोदर होत असे. गरोदर झाल्यावर त्या मुलीसमोर आत्महत्या करण्याशिवाय किंवा ते भ्रूण पाडण्याशिवाय दुसरा पर्यायच नसायचा. अशा मुलींसाठी फुले दाम्पत्यांनी 1863मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. या ठिकाणी महिलांनी गुप्तपणे येऊन त्यांच्या प्रसूतीची सोय करण्यात आली. त्या मुलांचा सांभाळ करण्याची त्या महिलेची इच्छा असेल तर ते देखील करता येत असे, अन्यथा त्या मुलांचं संगोपन फुले दाम्पत्य करायचे. या बालहत्या प्रतिबंध गृहासंबंधी पत्रक पुण्यात जागोजागी लावण्यात आली होती. विधवांनो, इथे येऊन गुप्तपणे आणि सुरक्षितपणे बाळंतवा. तुम्ही आपले मूल न्यावे किंवा इथे ठेवावे हे तुमच्या खुशीवर अवलंबून आहे. त्या मुलांची काळजी हा अनाथाश्रम घेईल. 1868 साली त्यांनी आपल्या घराचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. पुण्यात पेशव्यांनी जागोजागी हौद बांधले होते, पण त्या हौदातून अस्पृश्यांना पाणी घेण्याची परवानगी नसायची. उन्हाळ्यात सुद्धा पिण्याचं पाणी आणण्यासाठी अस्पृश्यांना पायपीट करावी लागायची. ही गोष्ट फुलेंच्या मनाला पटलीच नाही आणि त्यांनी आपल्या घरातील हौद सगळ्यांसाठी खुला केला. त्यानंतर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या. फुलेंच्या विरोधाची लाटच उसळली. एव्हाना फुले यांना सनातन्यांच्या रोषाची सवय लागली होती, पण त्यावेळी त्यांनी फुलेंच्या नातेवाईकांना आणि जातीतील लोकांनाच वाईट टाकण्याची धमकी दिली. पुरोहित वर्गाच्या धमक्यांना ज्योतिबा भ्यायलेच नाहीत. उलट पुराणमतवादी लोकांचा समाजावर का पगडा आहे याचं विश्लेषण करणारा एक ग्रंथ त्यांनी लिहिला.
त्या पुस्तकाचं नाव होतं गुलामगिरी. या पुस्तकाचा उल्लेख डॉक्टर सदानंद मोरे यांनी मॅग्नम ओपस म्हणजे महाकृती असा केला आहे. धार्मिक गुलामगिरीच्या बेड्या तोडून सर्व समाज जातपात मुक्त होईल अशी आशा महात्मा फुलेंना होती. गुलामगिरीच्या सुरुवातीला जी अर्पण पत्रिका आहे त्यानुसार हा ग्रंथ अमेरिकेच्या लोकांना अर्पण केला आहे. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांची दास्यत्वातून सुटका केल्याबद्दल त्यांनी हा ग्रंथ अमेरिकन लोकांना अर्पण केला होता. महात्मा फुलेंनी 1883 मध्ये शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ लिहिला. शेतकऱ्यांची स्थिती, नोकरशाही, सावकारी, बाजाराची व्यवस्था, जाती व्यवस्था, नैसर्गिक संकटे यामुळे कशी विदारक झाली आहे हे त्या ग्रंथात सांगितलं आहे. किसान पुत्र आंदोलनाचे डॉक्टर अमर हबीब सांगतात की महात्मा फुलेंचं सर्वात मोठं योगदान आहे की त्यांनी शेतकऱ्यांना पहिल्यांदा तत्त्वज्ञान उपलब्ध करून दिलं. शेतकऱ्यांचा आसूड त्यांनी लिहिलं आणि पहिल्यांदा असा लिखित स्वरूपातील दस्तऐवज शेतकऱ्यांना मिळाला ज्यात त्यांचं दुःख व्यक्त झालं होतं. 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा फुलेंचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर त्यांचं कार्य सावित्रीबाई फुले यांनी चालू ठेवलं. सत्यशोधक समाजाच्या अनेक शाखा गावोगावी निघाल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर त्यांना गुरुस्थानी मानत असत. तर 1932 साली महात्मा गांधी यांनी महात्मा फुलेंना खरा महात्मा असं म्हटलं होतं.